नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या श्री 92 या युट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मध्ये स्टेशन पासून फक्त 7 ते 8 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो आहोत। मोहन तुलसी विहार असं आपल्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे। ह्या कॉम्प्लेक्स मध्ये टोटल आपल्याला 4 फेज पाहायला मिळतात आणि ह्या 4 फेज पैकी आपण एका फेज मध्ये जाणार आहोत, जिकडे सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं हे कॉम्प्लेक्स आहे। इकडेच आपल्याला क्लब हाऊस आणि जिम पाहायला मिळते, शिवाय खाली ओपन पार्किंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे। 4 गार्डन आहेत ह्या कॉम्प्लेक्स मध्ये, म्हणजे सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं हे बदलापूर वेस्ट मधलं सगळ्यात मोठं कॉम्प्लेक्स आहे। 24 तास पाण्याची सुविधा आपल्याला इकडे पाहायला मिळते। आणि आजचा जो फ्लॅट आहे, ह्या फ्लॅटची जी कॉस्ट आहे ही फक्त 24 लाख रुपये असणार आहे। ही फ्लॅट कॉस्ट आहे, कारण एवढ्या मोठ्या लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये लक्झरियस लाईफस्टाईल आपल्याला जगायची आहे, तर ह्या कॉम्प्लेक्स मधली जी फ्लॅट कॉस्ट आहे ही 24 लाख रुपये असणार आहे। आणि एरिया जो आहे हा सर्वात मोठा एरिया आहे। 695 स्क्वेअर फूटचा हा 1 BHK फ्लॅटचा एरिया आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। मित्रांनो, ह्या कॉम्प्लेक्स मध्ये ज्या अम्युनिटीज आहेत त्यातली पहिली अम्युनिटी म्हणजे आपल्याला इकडे टेम्पल पाहायला मिळतंय। फार डेकोरेटिव्ह असं हे टेम्पल आहे, मंदिर आहे मित्रांनो, पाहून घ्या। स्विमिंग पूल पाहायला मिळतोय आणि शिवाय डेकोरेटिव्ह असं हे गार्डन सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतात। असे आपल्याला इथे टोटल 8 गार्डन पाहायला मिळतात ह्या लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये। सिनियर सिटीजन साठी सुद्धा वेगळा एरिया आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। आलेलो आहोत आपण आपल्या विंग जवळ। फेज 1 मध्ये आपला हा फ्लॅट आहे, तर जास्त वेळ न घेता पाहूयात आपल्या फ्लॅटची एंट्री कुठे आहे। 7 स्टोरी बिल्डिंग्स आहेत इकडे सगळे आणि मिडल फ्लोअरला आपला फ्लॅट असणार आहे। आणि इकडे सुद्धा बाजूला आपल्याला इथे मोठं असं गार्डन पाहायला मिळते, म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या समोरच आपल्याला गार्डन सुद्धा पाहायला मिळालं। मित्रांनो, लक्झरियस कॉम्प्लेक्स मधल्या लक्झरियस फ्लॅट मध्ये आपण एंट्री करत आहोत। फार डेकोरेटिव्ह असा हा फ्लॅट आहे। वरती आपल्याला पीओपी पाहायला मिळतोय आणि एका वॉलला आपल्याला बघा 3D अॅनिमेशन केलेलं आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। शिवाय हॉलची जी गॅलरी आहे ती सुद्धा आपल्याला खूप मोठी अशी पाहायला मिळते। 8x10 ची ही गॅलरी आपल्याला इकडे पाहायला मिळते, म्हणजे इकडे आपण एक रूम सुद्धा करू शकतो, स्टडी रूम वगैरे इकडे काढू शकतो। सेफ्टी ग्रिल लावलेल्या पाहायला मिळाल्या आणि समोरच तुम्ही पाहिलं तर एकदम निसर्गरम्य असं मोकळं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय। मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे मित्रांनो। ह्या फ्लॅटचा जो एरिया आहे हा 695 स्क्वेअर फूट इतका आहे, म्हणजे 695 स्क्वेअर फूटचा हा टोटल एरिया आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। मिडल स्पेस पाहून घ्या। शिवाय इकडे 24 तास पाण्याची सुविधा आपल्याला पाहायला मिळते। किचनला सुद्धा आपल्याला 1 साइड हाफ टाइल्स लावलेल्या पाहायला मिळतात। शिवाय किचन ट्रॉली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते इकडे आणि साधारण 2.5 फुटाची गॅलरी आपल्याला किचनला सुद्धा पाहायला मिळते। बदलापूर वेस्ट मधल्या लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये आज आपण आलेलो आहोत, जिकडे सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं हे कॉम्प्लेक्स आहे। पहिल्यांदाच एंट्री करताच आपल्याला टेम्पल म्हणजे मंदिर पाहायला मिळालं, नंतर क्लब हाऊस पाहिलं। क्लब हाऊसच्याच बाजूला आपण स्विमिंग पूल सुद्धा पाहिला, गार्डन, ह्या सगळ्या अम्युनिटीजनी परिपूर्ण असं हे कॉम्प्लेक्स आहे। बदलापूर वेस्ट मधलं मोहन तुलसी विहार हे फार मोठं कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो, आणि फ्लॅटचे जे एरिया आहे हे तुलसी विहार मध्ये सगळ्यात मोठा फ्लॅट पाहायला मिळतो आपल्याला। बेडरूमचा एरिया सुद्धा आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतोय। साधारण 11x10 चा हा बेडरूम आहे आणि 11x10 चा बेडरूम असताना सुद्धा आपल्याला 2.5 फुटाची गॅलरी बेडरूमला सुद्धा पाहायला मिळते। आणि लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये फक्त 24 लाखाला हा फ्लॅट असणार आहे। रजिस्ट्रेशन अमाउंट मात्र तुमची असेल।
फ्लॅट तर तुम्ही पाहिलाच आहे आणि ही जी सोसायटी आहे रजिस्टर्ड सोसायटी आहे, ह्या फ्लॅटचे जे डॉक्युमेंट आहे सीसीओसी सगळे क्लिअर आहेत. शिवाय नॅशनलाइज बँकांच्या लोनची सुविधा ह्याही फ्लॅटवर उपलब्ध करून दिलेली आहे. शिवाय सिबिलचा जर काही इश्यू असेल, कॅश सॅलरी असेल, भाजीवाले असतील, रिक्षावाले असतील किंवा अकाउंटला सॅलरी येते, सॅलरी स्लिप मिळत नाही, अशा लोकांनी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यावर कॉल करा आणि ह्या फ्लॅटचे मालक व्हा मित्रांनो. आणि हा नवीन असाल तर माझे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.